असे अनेक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या नाद ब्रह्म म्युझिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी संतोष महाराज दीक्षित, नाद ब्रह्म म्युझिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की भजनी ठेका कशा पद्धतीने वाजवायचा आहे. मला बरेच कमेंट आल्या की भजनी ठेका कसा वाजवायचा, काही लग्या कशा वाजवायच्या. तर आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत की भजनामध्ये कीर्तनामध्ये जो भजनी ठेका वापरला जातो तो कशा पद्धतीने वाजवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर भजनी ठेका कशा पद्धतीने वाजवायचा आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. भजन वाजवत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा ठेक्यामध्ये की चाट कशा पद्धतीने वाजवायची. चाट वाजवत असताना आपल्याला काही बोटांचा विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे हे जे बोट आहे करंगळी शेजारचं ते या ठिकाणी ठेवायचं आहे आणि हे जे तर्जनी आहे ती वरती यायचं प्रेस करायची अशी. आणि या ठिकाणी जे करंगळी आहे ती खाली नॉर्मल टेकवायची. या पद्धतीने वाजवायची. या पद्धतीने वाजवायची. चाट या पद्धतीनं वाजवायची. आणि आपण बोलायला सुरुवात करू. धिन. आता पहिला याचा बोल आपण ठेका वाजवणार आहोत. धिन ना धिन दी नक धिन ना तीन ती नक. हा आपण बोल पाहणार आहोत. धिन वाजवत असताना काय करत आहे, धिन इकडून गुपकी वाजवते. आता गुपकीचा पण अभ्यास आहे की गुपकी वाजवत असताना हे जे भाग आहे हा भाग असा इथं ठेवायचा आणि एक हे या पद्धतीने वाजवायचं आहे. हे आपला मधला जो बोट आहे यानं प्रेस करायचा आहे. या पद्धतीने वाजवायचं. धिन वाजवत असताना इकडून चाट वाजवायची आणि इकडून गुपकी वाजवते. धिन ना वाजवत असताना या चाटीवर वाजवायचं आहे वरती. ना धिन दी नक. आता धिन दी वाजवत असताना खाली वाजवायचं आहे. धिन दी नक. धिन ना धिन दी नक धिन ना धिन दी नक. चाटीचा विशेष या ठिकाणी वापर केलेला आहे. धिन नाला वर जायचा, परत धिन खाली व्हायचा. हे बघा याच्यामध्ये दोन प्रकार आहे, ना आणि धिन. ना वरती आणि धिन खाली. ना धिन ना धिन दी डबल वाजायचं आहे. धिन ना धिन दी नक धिन ना धिन दी नक धिन ना दी नक धिन ना धिन दी नक धिन ना धिन दी डबल खाली वाजायचं आहे. धिन दी. इकडून पण धिन वाजत असताना इकडून पण गुपकीचा वापर करायचा आहे आणि इकडून पण मध्ये वाजायचं आहे गुपकीचा. धिन ना धिन दी नक. आता नक वाजत असताना न आणि क ला काय करता आपण वरती वाजायचं आहे. क न क धिन ना धिन दी नक. या पद्धतीने वाजायचं आहे. न क धिन ना धिन दी नक धिन ना धिन ती. आता तीन ती वाजत असताना काय करता इकडून खाली वाजता इकडून मध्ये वाजत आहे. तीन ती नक ती नक धिन ना धिन दी नक धिन ना धिन ती नक धिन ती नक धिन ना धिन दी नक धिन ना धिन ती नक धिन ना धिन ती नक धिन ना धिन ती नक. या पद्धतीनं आपण याचा वापर करायचा आहे. आता हा बोल आपण स्पीडमध्ये कशा पद्धतीने वाजवू शकतो भजनामध्ये, कीर्तनामध्ये. धिन ना धिन धी नक 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 धिन ना धिन
हा बोल वाजवायचा आहे. यानंतर याचाच एक प्रकार पाहणार आहोत आपण. धिट धिट ना दिन दिनक, धिट धिट ना तीन तीनक. आता या ठिकाणी धिट धिट वाजवा असताना काय करत आहे, धिट उलट वाजत आहे. आपण धिट या प्रकारे वाजवलेलं आहे, पण आता या बोलामध्ये धिट 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 ना, धिट धिट धी आणि ट उलट, तर धी आणि याला ट, धिट धिट ना चाटीवर, धिट धिट ना दिन धी. आता दिन धी खाली, धिट धिट ना दिन दिनक, 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 धिट धिट ना दिन दिनक. आता हा बोल स्पीडमध्ये कसा वाजवायचा दोन्ही तुम्हाला वाजवून दाखवतो. दिन ना दिन दिनक, दिन ना दिन, धिट धिट ना दिन दिनक, धिट धिट ना दिन दिनक, धिट धिट ना दिन दिनक. या पद्धतीनं आपण भजनी ठेका हे प्रकरण व्यवस्थित समजून घेऊन वाजवू शकता. भजनामध्ये कीर्तनामध्ये हा बोल चांगल्यापैकी वापरला जातो. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तर ह्या बोलाची व्यवस्थित समजून घेऊन प्रॅक्टिस करा. व्यवस्थित हा बोल वाजवण्याचा प्रयत्न करा. आणि गुपकी सगळ्यात महत्त्वाचं, ह्या बोलामध्ये चाट आणि गुपकी महत्त्वाची आहे. दोन जे अक्षर आहे ते फार महत्त्वाचे आहे. चाट वाजवायची वरती आणि गुपकी इकडून ह्या मधल्या बोटाने वाजवायचे इकडं वरती. तर व्यवस्थित बसवा, चांगल्यापैकी तुम्ही वाजवू शकता. तोपर्यंत आज आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. धन्यवाद.